मित्रांनो, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप झाल्यानंतर महत्वाचा एक कन्सेप्ट तो ऑलरेडी आपण 10th स्टँडर्डमध्ये डिस्कशन केलेले आहोत. पण त्या ठिकाणी आपण थोडंसं त्या बाबतीत डिस्कशन केले आहोत. त्या ठिकाणी डिटेलमध्ये आपल्याला तो पॉइंट पाहायचा आहे. तो आहे आयसोमेरिझम. आयसोमेरिझम कोणाला म्हणायचं आहे, तर हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. सिंपल एक्झाम्पल, एकदा जर तुम्हाला आयसोमेरिझम लक्षात आला की बाकी सगळे आयसोमर्स आपल्या लक्षात येणार आहे. बघा, आयसोमर्स कोणाला म्हणतात हे पहिल्यांदा आपण बघूयात. आयसोमर्स कोणाला म्हणायचं आहे? आयसोमर्स, एकदा जर तुम्हाला आयसोमर्स लक्षात आलं तर त्या आयसोमरच्या फिनॉमिनाला किंवा प्रॉपर्टीला, okay, the property of isomers is nothing but what? Isomerism. This phenomenon is known as isomerism असं म्हणलं जातं. पण पहिल्यांदा आयसोमर्स कोणाला म्हणायचं आहे ते आपण समजून घेऊयात. एक सिंपल एक्झाम्पल, आपण ह्युमन आहोत. या ह्युमन बॉडीमध्ये 206 बोन्स आहेत. त्यात समजा ह्या ठिकाणी फर्स्ट नंबरला मी आहे, सेकंडला परत दुसरं कोणीतरी आहे, थर्ड नंबरला कोणीतरी आहे. ठीक आहे, ते तिघही काय बघा माणसंच आहेत. तिघही काय बघा माणसंच आहेत. आणि ह्या तिन्ही माणसांचे बोनची संख्या किती आहे बघा? 206 आहे. The bones of first, second and third person have, that is 206. तर 206 बोन्स असलेले 3 माणसं आहेत. पण समजून घ्या, डिफरन्स काय बघा, ह्याच्यासारखा हा दिसत नाही आणि ह्याच्यासारखा ह्याने पण दिसत नाही, किंवा काय बघा, ह्याच्यासारखा ह्याने सुद्धा दिसत नाही. म्हणजेच ह्यांचे फिजिकल जे आहेत प्रॉपर्टी ते डिफरंट आहे. ठीक आहे, कोणता प्रॉपर्टी डिफरंट आहे बघा? फिजिकल प्रॉपर्टी डिफरंट आहे. फक्त फिजिकल प्रॉपर्टी डिफरंट आहे असं अजिबात नाही, तर माझ्यासारखं बिहेवियर दुसऱ्याचं नाही आहे, तर दुसऱ्यासारखा बिहेवियर तिसऱ्याचं नाही आहे, आणि पहिल्यासारखाचं बिहेवियर तिसऱ्यासारखा सुद्धा नाही. म्हणजेच केमिकल प्रॉपर्टी सुद्धा डिफरंट आहे. स्ट्रक्चर सुद्धा डिफरंट आहे बघा. पहिल्यासारखं दुसऱ्याचं स्ट्रक्चर नाही आहे, दुसऱ्यासारखं तिसऱ्याचं स्ट्रक्चर नाही आहे, पहिल्यासारखं तिसऱ्याचं स्ट्रक्चर नाही आहे. पण ह्या सगळ्यांचं बोनची संख्या सेम आहे. बोनची संख्या सेम असणे तर त्याला आपण म्हणतोय मॉलिक्युलर फॉर्म्युला. केमिस्ट्री भाषामध्ये आपण त्याला म्हणूयात मॉलिक्युलर फॉर्म्युला. म्हणजेच पहिला माणूस, दुसरा माणूस आणि तिसरा माणूस ह्या तिघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ 3 मेंबर्स इज सेम but differ by structure. Okay, not only structure, the physical and chemical properties also different. So such are called as isomers. आपण ह्यांना म्हणतोय आयसोमर्स. ओके, म्हणजे प्रत्येक माणूस प्रत्येकांबरोबर त्या आयसोमरच आहे. ओके, ह्यांना म्हणायचं आयसोमर्स. आणि असं जे बिहेवियर दाखवतात म्हणजेच काय, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे पण स्ट्रक्चर वेगळं आहे, फिजिकल प्रॉपर्टी वेगळं आहे, केमिकल किंवा बिहेवियर वेगळं आहे. मग जर डिफरंट असेल तर त्यांना आपण म्हणतो आयसोमर्स. आणि असे जे फिनॉमिना दाखवतात त्यांना आपण म्हणतोय आयसोमेरिझम. लक्षात येतोय आयसोमरिझम कोणाला म्हणायचं आहे? ओके, बघायचं सिंपल म्हणजे डिफरंट कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. दोन वेगळे कंपाऊंड आहेत आणि त्या दोन वेगळे कंपाऊंडचे मॉलिक्युलर फॉर्म्युला जर सेम असेल त्याला म्हणायचं आहे आयसोमेरिझम. आता आयसोमेरिझम मध्ये सुद्धा क्लासिफिकेशन केलेले आहे. तर त्यात दोन मेनली क्लासिफिकेशन केलेले आहे. फर्स्ट वन इज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम
आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की सेम मोलिक्युलर फॉर्म्युला आहे, पण स्ट्रक्चर काय बघा डिफरंट असेल तर त्याला म्हणायचं आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. बघा, two or more compounds with same molecular formula but different structural formula. तर ह्या दोघांचं जर स्ट्रक्चर डिफरंट असेल त्याला म्हणायचं आहे स्ट्रक्चरल फॉर्म्युला. अँड फिनॉमिना इज कॉल्ड एज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. जसे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आहे तसेच काय बघा स्टेरिओ आयसोमेरिझम सुद्धा आहे. What is the difference between structural and stereoisomerism? In structural isomerism, two or more compounds with same molecular formula but different structural formula असं याचं डेफिनेशन आहे. पण स्टेरिओआयसोमेरिझमचा फॉर्म्युला काय बघा, टू ऑर मोर कंपाऊंड्स विथ सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला, म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर सेम आहे. ओके, फक्त स्ट्रक्चर सेम आहे असं नाहीये, तर मोलिक्युलर फॉर्म्युला तर सेम असलंच पाहिजे. कारण काय आयसोमेरिझम मध्येच आहे की सेम मोलिक्युलर फॉर्म्युला असलंच पाहिजे असा. आणि ह्या आयसोमेरिझम हे क्लासिफिकेशन म्हणजे इथं काय बघा मोलिक्युलर फॉर्म्युला सेम असला पाहिजे. टू ऑर मोर कंपाऊंड्स विथ सेम मोलिक्युलर फॉर्म्युला अँड स्ट्रक्चरल फॉर्म्युला, स्ट्रक्चर सुद्धा सेम आहे, मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण इथं डिफरंट आहे. डिफर आहे तर डिफर असा आहे स्पेशल अरेंजमेंट ऑफ ग्रुप्स. ओके, स्पेशल अरेंजमेंट ऑफ ग्रुप्स त्या ठिकाणी डिफरंट असतं. एक सिंपल एक्झाम्पल देतो म्हणजे लक्षात येईल स्टेरिओआयसोमेरिझम. कार्बन कार्बन आहे समजा, तर ह्या ठिकाणी ए आहे आणि ह्या ठिकाणी बी आहे याचे समजा. एक्झाम्पल देतो बरं का. इथं ए आहे आणि परत काय बघ इथं बी आहे. ठीक आहे, सो दिस इज बी लाईक दिस. सेकंड एक्झाम्पल, कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज देअर. एका ठिकाणी परत काय बघा ए आहे आणि इथं बी आहे आणि इथे काय बघा बी आणि इथं ए. ह्या दोघांचं जर आपण बघितलं कंपाऊंड ए अँड कंपाऊंड बी, तर ह्या दोन्ही कंपाऊंडचे मोलिक्युलर जो फॉर्म्युला आहे तो सेम आहे का डिफरंट आहे बघा, सेमच आहे. किती कार्बन आहे, 2 कार्बन आहे. ठीक आहे, किती ए आहे तर 2 ए आहे. किती बी आहे बघा 2 बी आहेत. पण डिफरन्स काय, ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय बघा, जर ए आणि ए जर आपण बघितलं आहे फर्स्ट एक्झाम्पल मध्ये ए आणि ए जर आपण बघितलोय, so this A and A both have same side of the carbon carbon double bond. Same thing, B and B also same side of this carbon carbon double bond. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या सेम साइडला ए आहे, सेम साइडला इथं बी आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड जर आपण सेकंड एक्झाम्पल बघितला तर ह्या ठिकाणी ए आणि ए काय बघा अपोजिट साइडला आहेत. ओके, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अपोजिट साइडला ए आहेत आणि त्याचप्रमाणे कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अपोजिट साइडला बी आहे. मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सुद्धा दोघांचं काय बघा सेमच आहे. पण डिफरन्स काय आहे तर स्पेशल अरेंजमेंट ऑफ ग्रुप्स ऑर ॲटम्स. तर ह्या ठिकाणी जे काय ॲटम्स आहेत त्यांचे स्पेशल काय बघा अरेंजमेंट आहे. ह्या ठिकाणी सेम साइडला आहेत आणि ह्या ठिकाणी अपोजिट साइडला आहे. अशा टाईपचे जे काही कंपाऊंड्स असतात त्यांना आपण म्हणतोय स्टेरिओ आयसोमर्स. अँड धिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड एज स्टेरिओआयसोमेरिझम. ह्याचं डिटेल इन्फॉर्मेशन आपण हायड्रोकार्बन्स मध्ये बघणारच आहोत, पण सध्या मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितले आहे. ठीक आहे, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम कडे आपण एंट्री करूया. सध्या स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये सुद्धा क्लासिफिकेशन आहे. वन बाय वन आपण ते क्लासिफिकेशन बघूया. ओके, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये पहिला आहे तो म्हणजे पोझिशनल आयसोमेरिझम. पोझिशनल आयसोमेरिझम, पोझिशनल आयसोमेरिझम कोणाला म्हणायचं आहे, एक सिंपल एक्झाम्पल देतो लक्षात येईल. CH3 CH डबल बॉन्ड CH आणि त्याच्यावर CH3. So this is the first example and this one is the second example. CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. ठीक आहे, ह्या ठिकाणी आपण नंबर देऊयात वन बाय वन.
दोन्ही कंपाऊंडला नंबर आपण देतो. बघा, फर्स्ट कंपाऊंडला मी नंबर देते 1 2 3 आणि इथं 4. ठीक आहे, आणि इथं देतोय 1 2 3 आणि इथं 4. कार्बन कार्बन डबल बॉन्ड फंक्शनल ग्रुप बघा बरं, लक्ष द्या. फंक्शनल ग्रुपचा जो पोझिशन आहे, म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डचा जो पोझिशन आहे तो 2 आणि 3 आहे फर्स्ट एक्झाम्पल मध्ये. सेकंड एक्झाम्पल मध्ये काय बघा, फर्स्ट आणि सेकंडला कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. ठीक आहे, हे डिफरन्स ह्या दोघांमध्ये आहे. आता फक्त डिफरन्स आपण बघितलं, काय सेम आहे ते सुद्धा आपण बघूया. किती कार्बन आहे बघा, 4 कार्बन आहे. 4 कार्बन एटम्स आर देयर. इथेही 4 आहे, इथेही 4. हायड्रोजन किती आहे बघा, 3 2, that is 5 5 plus 3, that is 8. ओके, C4H. याच्यात कार्बन 4 आणि हायड्रोजन 8 आहे. इथेही बघा, कार्बन 4 आहेत, हायड्रोजन 3 2 5 आणि 3 8. इथेही काय बघा, हायड्रोजन संख्या 8 आहे. म्हणजेच कंपाऊंड ए आणि कंपाऊंड बी ह्या दोन्ही कंपाऊंडचे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण डिफरन्स काय आहे, तर डिफरन्स इज दॅट the position of the functional group is different. Okay, the position of the functional group is different. मग अशा टाईपचे जे काय आयसोमर्स असतात त्यांना म्हणायचं आहे पोझिशनल आयसोमर्स, and this phenomenon is called as positional isomerism. ओके, तर एक्झाम्पल आपण पाहिलेले आहोत, डेफिनेशन सुद्धा आपण पाहतोय. पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप इज डिफरंट. एवढंच का बा डेफिनेशन न लिहिता लिहायचं आहे, 2 or more compounds with same molecular formula but differ by the position of functional group is different, or position of functional group is different. एवढं जर आपण लिहिलं की आपल्याला म्हणजे हा जो काही कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात आलेले आहे. कंपाऊंड्स हॅविंग सेम मोलिक्युलर फॉर्म्युला डिफर बाय द पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप, एवढं लक्षात. ओके, चलो, तर आपण तेव्हा नेक्स्ट स्ट्रक्चरल आयसोमरिझम कडे आपण एंट्री करूयात. पोझिशन तर झालेली आहे. नेक्स्ट वन इज फंक्शनल आयसोमेरिझम. What is a functional isomerism? I'll give simple example. First example, CH3CH2OH. So in this example, in this first example, OH is joined to aliphatic compound. Okay, aliphatic ला join आहे म्हणजे हा झाला अल्कोहोल. फंक्शनल म्हणून त्या आयसोमर्स समजून घेण्यासाठी फंक्शनल ग्रुप आपल्याला खूप हेल्प करतात. Next one is CH3OCH3. This is the second example. आणि काय ठिकाणी बघा, ऑक्सिजन इज जॉईन टू कार्बन आणि कार्बनला जॉईन आहे, नॉट कार्बोनिल. ऑक्सिजन इज जॉईन टू कार्बन अँड कार्बन मीन्स इट इज इथर. ते सेकंड एक्झाम्पल काय बघ, इथर. तर ह्या दोन एक्झाम्पल मध्ये आपल्याला पाहायचं आहे काय कॉमन आहे आणि काय डिफरंट. कार्बनची संख्या पहिल्यांदा बघा, 2 कार्बन्स आहेत. हायड्रोजन किती आहे बघा, 6 आहे. ऑक्सिजन किती आहे, 1 आहे. सेकंड एक्झाम्पल मध्ये सुद्धा बघा, कार्बन आणि कार्बन 2 आहे. हायड्रोजन किती, 3 आणि 3 6 आहे. एक ऑक्सिजन आहे. अगेन सेम थिंग, द मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ दीज 2 कंपाऊंड इज सेम. ओके, ह्या दोन्ही कंपाऊंडचे मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. ह्या कंपाऊंडचे मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण फंक्शनल ग्रुपचा पोझिशनवर काय डिफरंट आहे का बघा. इथं OH फर्स्टला आहे आणि इथं OH का बा सेकंडला आहे का, नाही आहे. म्हणजे हे काय नाही आहे, पोझिशनल आयसोमर तर नाही आहे. एवढं लक्षात आलेले आहे, बरोबर आहे. कारण की बघा, पोझिशनल आयसोमरिझम जर आपल्याला सांगायचं असेल तर दोन्ही कंपाऊंडचे फंक्शनल ग्रुप सेम पाहिजे. पण इथं काय झालंय बघा, दोन्ही कंपाऊंडचे फंक्शनल ग्रुप डिफरंट आहे. एकच आहे अल्कोहोल आणि दुसऱ्याचं काय बघा इथर आहे, बट मोलिक्युलर फॉर्म्युला इज सेम. मग आपल्याला असं म्हणता येतील, डिफरंट कंपाऊंड्स with same molecular formula but differ by functional group, such isomers are called as functional isomerism. Isomers, and this phenomena is called as functional isomerism.
Okay, functional groups are different, so such isomers are called as functional isomers. लक्षात आलं मित्रांनो, कंपाउंड्स having same molecular formula but differ by the functional group. They differ by the functional group. Such isomers are called as functional isomers and phenomena is called as functional isomerism. ओके, तर नेक्स्ट फंक्शनल कडे आपण एंट्री करूयात. दॅट वन इज चेन आयसोमेरिझम. व्हॉट इज द चेन आयसोमेरिझम? चेन आयसोमेरिझम कशाला म्हणायचं आहे समजून घेऊयात आपण. म्हणजे एक्झाम्पल आपण घेतलं की चेन आयसोमेरिझम लक्षात येतं. CH3 CH2 आणि इथं काय बघा CH2 CH3. सो दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल and this one is the second example. Second example is CH3 CH and this one is the CH3 आणि इथं आपण काय बघा CH3 जॉईन करूया. ह्या दोन्ही कंपाऊंडचे पहिल्यांदा मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे का ते आपण बघूयात. कार्बन 4 आहे, हायड्रोजन किती आहे बघा 10 हायड्रोजन आहेत, बरोबर आहे. 3 2 2 आणि 3. ओके, 6 आणि 4 10. ओके, 10 मीन्स इथे बघा सेकंड वन कार्बन कार्बन 4 आहे, 3 3 3 9 आणि 1 that is 10. C4H10 means both compounds having same molecular formula. दोन्ही कंपाऊंडचे मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण कार्बनचे जे स्केलेटन आहे तो सेम आहे का बघा. कार्बनचे स्केलेटन जर आपण बघितलं की ह्या ठिकाणी कार्बन 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 असे चेन मध्ये 4 कार्बन आहे आणि इथे जर आपण बघितलं 3च कार्बन तेव्हा चेन मध्ये आपल्याला दिसतोय आणि एक कार्बन काय बघा फुटल्यासारखं, जसे झाडाला फांदे फुटतात की नाही तसे फुटल्यासारखं झालं. म्हणजे कार्बनचा स्केलेटन जो आहे तो डिफर झालेले आहे. वाटल्यास मी तुम्हाला फक्त कार्बन ड्रॉ करून दाखवतोय. फर्स्ट एक्झाम्पल जे कार्बन्स आहेत ते सगळे केवळ असे आहेत आणि सेकंड कार्बनचे जे कार्बन्स आहेत ते ह्या पद्धतीनं जॉईन झालेले आहेत. ओके, तर ह्या दोघांमध्ये डिफरन्स कार्बन स्केलेटन डिफरंट आहे. जर कार्बन स्केलेटन जर डिफरंट असेल तर त्याला म्हणायचं आहे चेन आयसोमर्स अँड फिनॉमिना इज कॉल्ड एज चेन आयसोमेरिझम. मग आता चेन आयसोमर्स कोणाला म्हणायचं आहे? The compounds having same molecular formula but differ by the carbon skeleton. Such isomers are called as chain isomers. Different carbon skeleton. ओके, कंपाऊंड ए आणि कंपाऊंड बी जर आपण बघितलं लक्षात येतोय या दोघांमध्ये कार्बनची स्केलेटन डिफरंट आहे. लक्षात येते मित्रांनो, एकदम सिंपल आहे चेन आयसोमर्स. चलो नेक्स्ट isomers that is very important, that is called metamerism. मेटामरिझम कोणाला म्हणायचं आहे तर ह्यासाठी मी तुम्हाला पहिल्यांदा एक्झाम्पल देतोय मग तुमच्याकडे येतो. डेफिनेशन आपण जाऊयात. CH3O CH2 CH2 आणि इथं काय बघा CH3. ठीक आहे, नेक्स्ट वन इज CH3 CH2 ऑक्सिजन CH2 आणि इथं आहे CH3. कंपाऊंड A अँड कंपाऊंड B या दोन्ही कंपाऊंडचे मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे का डिफरंट आहे ते पहिल्यांदा बघूयात. ठीक आहे, जोपर्यंत मोलिक्युलर फॉर्म्युला सेम नाही आहे तोपर्यंत आयसोमरिझम नाहीच आहे, बरोबर आहे ना. डिफरंट कंपाऊंड्स अँड सेम मोलिक्युलर फॉर्म्युला, ते सेम मोलिक्युलर फॉर्म्युला असेल तरच आयसोमर्स असू शकतात, अदरवाईज असू शकत नाही. कार्बनची संख्या किती आहे बघा. कार्बन संख्या आहे 4 आहे. हायड्रोजन संख्या किती आहे 3 आणि 3 6 अँड 4 दॅट इज 10. C4H10 आणि ऑक्सिजन किती आहे 1 आहे C4H10O. This is the molecular formula of compound A. Compound B is बघा 3 2 5 that is again 10 hydrogen, 4 carbon and 1 oxygen. Means compound A and compound B both having same molecular formula. दोन्ही कंपाऊंडचे मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण ह्या ठिकाणी डिफरन्स काय आहे ते आपण बघूया. मित्रांनो, फंक्शन सेम आहे का डिफरंट आहे बघा. फंक्शनल ग्रुप सेम आहे का डिफरंट ते सुद्धा आपण विचार करूया, थोडासा विचार करूया. बघा इथं ऑक्सिजनला
दोन्ही साईडला कार्बन जॉईन आहे, इथेही कार्बन जॉईन आहे आणि इथे सुद्धा काय कार्बन जॉईन आहे, त्याला आपण म्हणतोय इथर. बरोबर आहे, दोन्ही साईडला कार्बन जॉईन असेल तो झाला इथर. सेकंड एक्झाम्पल मध्ये ऑक्सिजन आहे, तर ह्या ऑक्सिजनला ह्या साईडला कार्बन ह्या साईडला कार्बन मीन्स दिस वन इज ऑल्सो इथर. म्हणजे फंक्शनल ग्रुप ह्या दोन्ही कंपाऊंडचे सेम आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फंक्शनल ग्रुप सुद्धा सेम आहे. आता डिफरन्स काय आहे या दोघांमध्ये, तर हे जे काय फंक्शनल ग्रुप आहे जो काही ऑक्सिजन आहे, तर ह्या ऑक्सिजनच्या राईट हँड साईडला इथं प्रोपाईल ग्रुप आहे आणि इथं काय मिथाईल आहे. आणि सेकंड एक्झाम्पल मध्ये दोन्ही साईडला इथाईलच आहे. बरोबर आहे, दोन्ही साईडला काय इथाईलच आहे. म्हणजे जर आपण कंपाऊंड ए आणि कंपाऊंड बी चा विचार केला तर ऑक्सिजनच्या ह्या साईडला एका साईडला मिथाईल आणि दुसऱ्या साईडला प्रोपाईल आहे आणि दुसऱ्यामध्ये काय बघा दोन्ही साईडला इथाईल ग्रुप आहे. म्हणजे ह्या ठिकाणी डिफरन्स काय, सो डिफरन्स इज दॅट अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन एटम्स ऑन आयदर साइड ऑफ फंक्शनल ग्रुप. ओके, जे काय कार्बन्स आहेत तर त्या कार्बनचे अनइक्वल डिस्ट्रीब्युशन झालेले आहे. ओके, इक्वल डिस्ट्रीब्युशन झालेले नाही आहे, अनइक्वल डिस्ट्रीब्युशन झालेले आहे. कोणाचं, तर कार्बन ॲटमचे. कोणाच्या साईडला, तर आयदर साइड ऑफ फंक्शनल ग्रुप. तर ह्या फंक्शनल ग्रुपच्या आयदर साईडला कार्बनचे ॲटमचे जर त्या बघा डिस्ट्रीब्युशन जर अनइक्वल झाला असेल, सो सच आर कॉल्ड ॲज मेटामर्स अँड फिनॉमिना इज कॉल्ड ॲज मेटामरिझम. तर अजून एक एक्झाम्पल मी तुमच्या समोर ठेवतोय. CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH2 आणि इथं काय बघा CH3. हा एक एक्झाम्पल आहे. CH3 CH2 CH2 आणि नेक्स्ट वन इज C डबल बॉन्ड O आणि इथं काय बघा CH3. इथं बघा कार्बोनिल ग्रुप आहे, C डबल बॉन्ड ग्रुप आहे. ह्या C डबल बॉन्ड O जे काय ग्रुप आहे, ह्या C डबल बॉन्ड O जे ग्रुप आहे, तर ह्या ग्रुपच्या ह्या साईडला इथाईल आणि ह्या साईडला इथाईल ग्रुप आहे. आणि इथं जर बघितलं आपण एका साईडला 3 कार्बन आहे आणि एका साईडला 1 कार्बन आहे. परत ह्या दोन्ही कंपाऊंडचे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फंक्शनल सुद्धा सेम आहे, पण डिफरन्स काय बघा, फंक्शनल ग्रुपच्या दोन्ही साईडला कार्बनचे जे काय डिस्ट्रीब्युशन आहे तो डिफरंट आहे. म्हणून ह्या दोघांना म्हणायचं आहे मेटामर्स अँड फिनॉमिना इज कॉल्ड ॲज मेटामरिझम. तर अजून एक क्लासिफिकेशन स्ट्रक्चरल आयसोमर्स मध्ये आहे आणि तो म्हणजे टॉटोमरिझम. व्हॉट इज द टॉटोमरिझम? रॅपिडली इंटरकन्व्हर्टिंग स्ट्रक्चरल आयसोमर्स आर कॉल्ड ॲज टॉटोमर्स. एक एक्झाम्पल देईल, लक्षात येईल तुम्हाला. CH2 C डबल बॉन्ड O and this one is the CH3. ह्या कार्बनला अजून एक आपण H जॉईन करूयात. कार्बोनिल कार्बनला जो जॉईन असतो त्यात कार्बन कॉल्ड एज अल्फा कार्बन आणि अल्फा कार्बनला जो हायड्रोजन जॉईन असतो दॅट हायड्रोजन कॉल्ड एज अल्फा हायड्रोजन. परत एकदा सांगतो बघा, फंक्शनल ग्रुपला आता या ठिकाणी कार्बोनिल आहे मी सांगतोय, कार्बोनिल कार्बनला जो जॉईन असतोय, ओके, कार्बोनिलला जो कार्बन जॉईन असतोय दॅट कार्बन इज कॉल्ड एज अल्फा कार्बन आणि अल्फा कार्बनला जो हायड्रोजन जॉईन असतोय त्याला आपण म्हणतोय अल्फा हायड्रोजन. ओके, तर ह्या ठिकाणी काय होतोय, अल्फा हायड्रोजन इज शिफ्टेड फ्रॉम कार्बन टू ऑक्सिजन. ओके, अल्फा जो काय हायड्रोजन आहे तो कार्बन कडून ऑक्सिजन कडे शिफ्ट होतोय आणि कार्बन ऑक्सिजन जे डबल बॉन्ड आहे तो शिफ्ट केला कार्बन कार्बन मध्ये एंट्री करतोय. ओके, तर ह्या ठिकाणी काय झालं थोडंसं पहा. CH2 इथलं H ट्रान्सफर झाले, कार्बन कार्बन डबल बॉन्ड फॉर्म झालेले आहे, इथलं CH3 आहे तसंच आहे अँड कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड इज देअर आणि ऑक्सिजनला H जॉईन झालेले आहे. सो दिस वन इज कॉल्ड एज इनॉल फॉर्म. याला म्हणायचं आहे इनॉल. का बरं, तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड EN आणि OH आहे अल्कोहोल, दॅट इज OL. दिस वन इज इनॉल फॉर्म अँड दिस वन इज कॉल्ड एज कीटो फॉर्म. म्हणजेच ह्या कीटो फॉर्मचं कन्व्हर्जन इनॉल मध्ये झालेले आहे आणि इनॉलचं परत कन्व्हर्जन कशामध्ये होतोय,
किटो फॉर्म मध्ये होतोय. सो दिस रॅपिडली इंटर कन्व्हर्टिंग स्ट्रक्चर आर कॉल्ड एज टॉटोमर्स अँड दिस फिनॉमिना इज कॉल्ड एज टॉटोमरिझम. परत एकदा सांगतोय, टॉटोमर्स मध्ये काय होतोय, मॅक्झिमम टाइम्स the hydrogen is shifted from alpha carbon to त्याच्या साईडला असलेला जो काही कार्बनचे ऑक्सिजन आहे त्या ठिकाणी शिफ्ट होतोय. तर हे जे शिफ्टिंग आहे त्या किटो फॉर्म मध्ये जो काही शिफ्टिंग आहे, सो दॅट शिफ्टिंग इज कंटिन्युअसली टेक्स प्लेस. सो देअर फॉर दॅट इज, आणि हा जे काही इंटर कन्व्हर्जन आहे तो एकदम काय स्लोली होत असलेला भाग नाही, खूप काय रॅपिडली इंटर कन्व्हर्जन होतोय आणि त्याला आपण म्हणतोय टॉटोमर्स. and this phenomenon is called as tautomerism. जसे आपण स्ट्रक्चरल आयसोमर्स पाहिलेले आहोत, त्या स्ट्रक्चरल आयसोमर्स मध्ये परत एकदा बघा, स्ट्रक्चरल आयसोमरिझम त्यात पोझिशन आहे, त्यात फंक्शनल आहे, चेन, मेटामर्स अँड टॉटोमर्स. पोझिशन म्हटल्यानंतर पोझिशन फंक्शनलचे डिफरंट आहे, फंक्शनल म्हटल्यानंतर फंक्शनल ग्रुप डिफरंट आहे, चेन म्हटल्यानंतर कार्बन स्केलेटन डिफरंट आहे, मेटामरिझम म्हटल्यानंतर अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन एटम्स आहे आयदर साइड ऑफ द फंक्शनल ग्रुप. टॉटोमरिझम म्हटल्यानंतर रॅपिडली इंटर कन्व्हर्टिंग स्ट्रक्चरल आयसोमर्स. ओके, जसे आपण स्ट्रक्चरल आयसोमरिझम क्लासिफिकेशन बघितलेले आहोत, तसेच क्लासिफिकेशन स्टेरिओ आयसोमरिझम मध्ये आहे. तर त्याचे फक्त मी तुम्हाला क्लासिफिकेशन सांगतोय, त्याचं डिस्कशन आपण नंतरच्या लेक्चरला बघूया. ओके, सो पहिला आहे जॉमेट्रिकल आयसोमरिझम and second one is optical isomerism. Geometrical isomerism मगाशी मी तुम्हाला स्टार्टिंगला एक्झाम्पल दिलेले आहे, तो जिओमेट्रिकल आयसोमेरिझमचं एक्झाम्पल आहे. ऑप्टिकल आयसोमेरिझमचं आपण एक्झाम्पल नंतर पाहणार आहोत. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम ह्याच वर्षी डिस्कशन करूयात. ऑप्टिकल आयसोमेरिझम 12th स्टँडर्डला आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आयसोमेरिझम जो काय कन्सेप्ट आहे तो सगळ्यांच्या लक्षात आलेले आहे का बघा. आयसोमेरिझम कोणाला म्हणायचं आहे, दोन वेगळे कंपाऊंड त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला जर सेम असेल त्याला म्हणायचं आहे आयसोमर्स अँड फिनॉमिना इज कॉल्ड एज आयसोमेरिझम. ह्या आयसोमेरिझम मध्ये दोन क्लासिफिकेशन केलेले आहेत, स्ट्रक्चरल अँड स्टेरिओ. स्ट्रक्चर म्हटल्यानंतर स्ट्रक्चर डिफरंट असलं पाहिजे, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम बट स्ट्रक्चर डिफरंट असलं पाहिजे. स्टेरिओ म्हटल्यानंतर त्याचे स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, बट डिफर इज स्पॅशियल अरेंजमेंट ऑफ ग्रुप्स. त्यात परत दोन क्लासिफिकेशन, जॉमेट्रिकल अँड ऑप्टिकल आयसोमर्स. ओके, नंतर स्ट्रक्चरल आयसोमरिझम, त्यातले क्लासिफिकेशन 5 आहेत. फर्स्ट आहे पोझिशन. पोझिशन म्हटल्यानंतर सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफर बाय द पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप कशाला, फंक्शनल आयसोमरिझम कोणाला म्हणायचं आहे, कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफर बाय द फंक्शनल ग्रुप. चेन कोणाला म्हणायचं आहे, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफर बाय कार्बन स्केलेटन. मेटामरिझम कोणाला म्हणायचं आहे, कंपाऊंड्स हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफर बाय व्हॉट, अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन ॲटम्स ऑन द आयदर साइड ऑफ फंक्शनल ग्रुप. आणि मेटामरिझम जे असतात ते कधी कधी चेन आयसोमर्स तरी असू शकतात, नाहीतर काय बघा पोझिशन तरी असू शकतात. जे मेटामर्स आहेत ते मेटामर्स चेन आयसोमर किंवा पोझिशन आयसोमर्स असू शकतात. मी काय म्हणतो लक्षात घ्या बरं का, जे मेटामर्स आहेत हे मेटामर्स एकतर चेन आयसोमर असू शकतात, नाहीतर पोझिशन आयसोमर असू शकतात. पण पोझिशन आणि किंवा जो चेन असतोय तो मेटामर असतोच असं अजिबात नाही. म्हणजे मेटामर्स जे असतात ते एकतर चेन असू शकतात, नाहीतर किंवा पोझिशन आयसोमर्स असू शकतात. पण पोझिशन आणि चेन जे असतात ते मेटामर्स असतातच असं अजिबात नाही. तर त्याचे एक्झाम्पल आपल्याला घेता येतील. एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, म्हणजे लक्षात येईल की मेटामर्स चेन कसं असू शकतो आणि मेटामर्स पोझिशन कसं असू शकतो. ठीक आहे, एक सिंपल एक्झाम्पल बघा. CH3O CH2 CH2 आणि इथं काय बघा CH3. ठीक आहे, so this is first one. Second example is this one.
CH3 ऑक्सिजन CH2 सॉरी CH3 इथं लिहितो आणि इथं फक्त CH लिहितो, फक्त CH लिहितो. दिस वन इज CH आणि इथं काय CH3. ठीक आहे. तर ह्या दोन एक्झाम्पल जर आपण बघितला, चेन आयसोमर कशाला म्हणायचं आहे, स्केलेटन डिफरंट असला पाहिजे. कार्बनचे स्केलेटन डिफरंट आहे की नाही बघा. इथं OCH3 आहे, इथंही OCH3 आहे, प्रश्न नाही. इथं बघा CH2 CH2 CH3, इथं काय CH3 CH आणि CH3 आहे. म्हणजे कार्बनचं स्केलेटन डिफरंट आहे. म्हणजे हा जो काय मेटामर्स आहे तो चेन आयसोमर आहे. बरोबर आहे. कार्बन स्केलेटन डिफरंट असले की तो चेन असलंच पाहिजे. म्हणजे इथं जे मेटामर्स आहेत ते मेटामर्स चेन आयसोमर आहेत. दुसरी गोष्ट बघा, हा 1 कार्बन 2 कार्बन आणि किंवा 3 कार्बन. इथं जर आपण पाहिलं की 1 2 आणि 3, म्हणजे इथं जो OCH3 आहे तो OCH3 कोणत्या कार्बनला आहे, सेकंड कार्बनला आहे. इथला जो OCH3 आहे तो कोणाला जायला आहे, फर्स्ट कार्बनला जायला. म्हणजेच पोझिशन जे आहे ते फंक्शनचा जो काय पोझिशन आहे तो डिफरंट आहे. त्या 1 ला आहे आणि त्या 2 ला. म्हणून जे मेटामर्स आहेत ते काय बघा, पोझिशन पण आहे. म्हणजे मेटामर्स एक तर चेन असू शकतात, नाहीतर पोझिशन असू शकतात. पण पोझिशन किंवा चेन जे असतात ते मेटामर असतातच असं नव्हे. ओके. लास्ट वन दॅट इज टॉटोमरिझम. रॅपिडली इंटरकन्व्हर्टिंग जे स्ट्रक्चर असतात तर त्यांना आपण म्हणतोय टॉटोमर्स. ओके. ते एकमेकांमध्ये कंटिन्युअसली काय बघा इंटरकनेक्ट होत असतात, त्यांना आपण म्हणतोय टॉटोमर्स. अँड फिनॉमिना इज कॉल्ड ॲज आयसोमेरिझम, दॅट इज टॉटोमरिझम. ठीक आहे. तर ह्या पद्धतीनं आयसोमेरिझम हा जो काही कन्सेप्ट आहे तो आपण पाहिलेले आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपण होमोलोगस सिरीज काय आहे त्याचं इन्फॉर्मेशन आपण घेऊयात. त्या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू.